नमस्कार, मी सागर गोतपागर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मुंबईच्या महापौर पदावरती भाजप ठाम आहे. दुसऱ्या बाजूला शिंदेची शिवसेना देखील ठाम आहे. या महापौर पदाचा तिढा कसा सुटणार आहे यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज नवराष्ट्रचे पॉलिटिकल एडिटर मनोज भोयर आहेत. मनोज सर, आज दिल्लीमध्ये शिवसेना नेते आणि भाजपमध्ये एक बैठक पार पडत असल्याचं समजतंय. महापौर पदाचा जो तिढा आहे तो कसा सुटणार? बघा, साधारण असं आहे की मुळात मुंबईचा सगळा हा मामला आहे महापौर पदाचा, तो दिल्लीत का गेला तर दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे नितीन नवीन स्वीकारत आहेत आणि त्या निमित्तानं त्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा जो भाग आहे म्हणून महाराष्ट्रातले सर्व महत्वाचे नेते मुंबईतले आणि महाराष्ट्राचे हे दिल्लीत पोहोचले. मग आता मुंबईमध्ये काय तुम्ही या संदर्भात बैठक घेणार म्हणून एक दिल्लीमध्ये शिवसेना शिंदे गटाची आणि भाजपच्या महाराष्ट्राशी संबंधित नेत्यांची एक बैठक होणार आहे. मुळात हे आपण समजून घेतलं पाहिजे की आजचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी सुद्धा ते परतणारच आहे. पण एकनाथ शिंदेचा वाढता आग्रह आणि त्यांच्या 29 नगरसेवकांना वांद्र्याच्या ताजलँड्स मध्ये त्यांनी मुक्कामासाठी ठेवलं, यावरून एकनाथ शिंदे हे महापौर पदासाठी अडून बसलेले आहे अशा प्रकारचा एक मेसेज गेला. आणि त्यामुळे आणखी एक गोष्ट घडली की नवी दिल्लीमध्ये जे भाजपचे नेते गेले, मग आता तुम्ही तिकडेच या, तिकडेच आपण बैठक करू. पण तिकडे आता नेमके यातले कोणते नेते गेले हे माहिती मिळू शकले नाही, कारण दिल्लीच्या राजकारणामध्ये शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व कोण करत होतं तर राहुल शेवाळे, ते आता माजी खासदार झाले. मग श्रीकांत शिंदे यांच्या हातामध्ये तिथली धुरं आहे. मंत्री आहेतच हर्षवर्धन जाधव. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिल्लीतल्या नेत्यांशी कोण टॉक करू शकेल आणि जर बार्गेनिंग पॉवर 29 नगरसेवकाच्या भरोशावर आहे असं आपण म्हणतो तर मग त्यातलं काय काय त्यांना मिळू शकतं याबाबत तिथे बैठक होऊ शकते. पण ज्या जागा मुळात भाजपला हव्या होत्या तेवढ्या जागा त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळालेल्या नाही. ठाकरे बंधूंच्या मराठीचा मुद्दा, मराठी अस्मिता या मुद्द्यावर भाजपला त्यांनी रोखलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण ज्या 89 जागा त्यांना मिळालेल्या आहेत त्याही भाजपच्या मोठ्या आहेत. पूर्वी त्यांना 82 जागा 2017 साली होत्या आणि त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदेची मदत घ्यावी लागते आहे. म्हणजे एक हाती सत्ता स्थापन करण्याची जी काही महत्वाकांक्षा भाजपमध्ये होती ती आपल्याला पूर्ण होताना दिसत नाही. आणि आज घडीला मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला एक हाती सत्ता कुणाची येईल अशी स्थिती नाही. भाजपची संख्या वाढते, जशी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची संख्या वाढते, पण तरी सुद्धा त्यांना काही लोकांची मदत लागते. मग त्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या पक्षाशी युती आहे तो नॅचरल अलायन्स ज्याला पूर्वी म्हणत होते तसा शिवसेना, म्हणजे आताही त्यातला एक गट त्यांच्याकडे आहे, त्यामुळे शिवसेनेची मदत लागेल. पण मग म्हणून काही ते शिवसेनेचा महापौर करतील असं नाही. एक दुसरं कारण ज्याला घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होत आहे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे बातमीला दिशा देण्याचं काम करत आहेत आणि रोज त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मधनं वेगवेगळे मुद्दे सातत्यानं बाहेर येत आहेत, जेणेकरून त्यांचाही कॅम्प म्हणजे शिवसेना शिंदे गटही तोही एक संभ्रमात पडतो किंवा भाजपचेही लोक संभ्रमात पडतात. अर्थात त्यांना काउंटर केलं जातं, पण तरी सुद्धा शंका कुशंकांना वाव मिळतो. आता बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आणि त्या निमित्तानं शिवसेनेचा महापौर व्हायला पाहिजे अशी ही मागणी पुढे केली जाते. पण यात मला नाही वाटत की भाजप माघार घेईल. भलेही 82 वरून 100च्या वर त्यांचा आकडा गेला नसेल किंवा 100 पर्यंत जरी गेला नसेल तरी सुद्धा नगरसेवकांची त्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि यात माघार घेण्याची मला वाटतं
सुतराम शक्यता दिसत नाही. आता आपण बघतो की ताजलँडमध्ये काही नगरसेवकांना ठेवण्यात आलेलं आहे. काय नेमका धोका काय आहे या नगरसेवकांना तिथं ठेवण्यामागे? कारण आपण जसं बघतो की गिधाड असतं आणि ते पिल्लांवरती आपला सावज हेरण्यासाठी टपलेलं असतं. कुणापासून धोका आहे या सगळ्या नगरसेवकांना? पण मला एक कळत नाही की लोकशाहीमध्ये तुम्हाला जर परिचय करून द्यायचा असेल नगरसेवकांचा, तर अर्थातच आपण एखाद्या सभागृहामध्ये बसतो, हॉलमध्ये बसतो, तिथे परिचय करून घेतो. आणि मुळात हे सगळे शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे हे ठीक आहे की जिंकून आल्यानंतर तुम्हाला एखादं स्नेहभोजनाच्या निमित्तानं बोलावलं जातं किंवा चर्चा होते. पण आता गेल्या 3-4 दिवसांपासून हा जो मुक्काम होता, तो आता मात्र संपुष्टात येतोय. आता एकनाथ शिंदे गटाचे, शिवसेनेचे नगरसेवक आपापल्या घरी जात आहेत आणि नंतर मात्र ते कधी कोकण भवनमध्ये, जिथे तुमच्या गटाची स्थापना होते, नावनोंदणी होते आणि सगळं काही अधिकृत एका कागदावरती येतं. कोकण भवनमध्ये नगरविकास मंत्रालयाचा विभाग आहे आणि ही पद्धत आहे. ती प्रक्रिया पार पडते. पण आता या लोकशाहीमध्ये तुम्ही लाडक्या बहिणींच्या या राज्यामध्ये तुम्हाला 29 नगरसेवक एका ठिकाणी का ठेवावे लागतात याचे अर्थ तर निघणार. तुम्ही कितीही म्हटलं की त्यांचा परिचय व्हायला पाहिजे, पक्षाचं ध्येय धोरण पुष्प, महानगरपालिकेतल्या जबाबदाऱ्या, हे आपण समजू शकतो. पण आता मात्र तो तिथला मुक्काम वाढवू नका अशा प्रकारचे सूचना वया इशारे हे भाजपकडून दिले गेलेले आहे. नवी दिल्लीतली ही एक बैठक होऊ घातलेली ही स्पष्टपणे शिवसेना शिंदे गटाला इशारा देणारी आहे की बस झालं. आणि याशिवाय आणखी एक सूत्रांकडून माहिती मिळते, जी पक्षाच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांना की आता झालं तेवढं पुरे झालं. तुम्ही त्यांना स्पष्ट सांगा की शिवसेनेचा महापौर होऊ शकत नाही. अडीच वर्षाचाही मला वाटतं ते देणार नाही. महापौर हा भाजपचाच होईल आणि तशी स्पष्ट माहिती ही तुम्ही एकनाथ शिंदे यांना द्या. म्हणजे हा जो काही एक पेच प्रसंग उभा झालेला आहे हा पुढे वाढणार नाही. याला संदर्भ विधानसभेच्या वेळेचा आहे. भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असून सुद्धा एकनाथ शिंदेची इच्छा होती की मला तुम्ही सांगितलं, आश्वासन दिलं, त्याप्रमाणे तुम्ही माझं मुख्यमंत्रीपद मला द्यावं आणि ते कंटिन्यू करावं. याही 2024च्या सत्तेमध्ये. पण मुळात काही काळ तो सगळा ताण तणावाचा सगळा आपण प्रसंग पाहिला. पेच प्रसंग होता. एकनाथ शिंदे हे साताऱ्यात आपल्या गावी निघून गेले होते जिल्ह्यामध्ये. पण मात्र सगळं झाल्यानंतर शेवटी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच झाले. अर्थात वेगवेगळी कारणं त्यावेळची होती की एकनाथ शिंदेंचंही ऐकणारे एक मोठे नेते भाजपमध्ये आणि ते अमित शहा आहेत असं म्हटलं जात होतं. पण आजच्या घडीला मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं निमित्त करून भाजप आपलं महापौर पद शिवसेनेला देईल अशी अजिबात शक्यता वाटत नाही. आता या महापौर पदाबद्दल ज्या काही चर्चांना उधाण आलेलं आहे, माध्यमांमध्ये तशा प्रकारच्या चर्चा होतात, सोशल मीडियामध्ये सुद्धा होतात. आणि कुणाचा महापौर होईल, संख्या किती आहे. तर आपण जर पाहिलं, मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांना 65, भाजपला 89, एकनाथ शिंदे गटाला 29 म्हणजे 118. आणि शिवाय अजित पवारांना जर म्हटलंच की तुम्ही आमच्या गटामध्ये या, तर त्यांचे 3 एकूण 21 होतात. म्हणजे इथल्या महानगरपालिकेतल्या भाजप महायुतीच्या सत्तेला कुठलाही धोका नाही आणि कोणी फोडणारही नाही. आणि दावोसला जाण्याच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता कुठलीही पळवापळवी होणार नाही. म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की सत्ता स्थापन करण्यासाठी म्हणून काही शिवसेनेतले नगरसेवक फोडले जातील वगैरे वगैरे, असं अजिबात नाही. आता ज्या उद्धव ठाकरेंचं नाव सातत्यानं घेतलं जातं किंवा संजय राऊत म्हणतात की ते म्हणाले की देवाच्या मनात असेल तर आमचाही महापौर होईल. उद्धव ठाकरे यांच्याकडे 65, काँग्रेसकडे 24, मनसेकडे 6, असे म्हणून गोळाबेरीज 71 होते आणि MIM 8. म्हणजे कुठेच 114चा जो जादुई आकडा आहे महापालिकेतला, मॅजिकल फिगर, तोही पूर्ण होताना दिसत नाही. मग कुठली अशी तथ्य पुढे दिसत आहेत की ज्याला आधार ठेवून तुम्ही असा दावा करू शकता की महापालिकेमध्ये भाजपचा महापौर होणार नाही, म्हणजे महायुतीचा महापौर होणार नाही. आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, वारंवार सांगितलं आहे. भलेही तो या ठाकरे बंधूंच्या आग्रहामुळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना अनुसरून त्यांनी ते उत्तर मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत जरी दिलं असलं तरी आज घडीला भाजपची ही सुस्पष्ट भूमिका आहे की हिंदू महापौर होईल, मराठी महापौर होईल. झाल्या तेवढ्या चर्चा या संदर्भात खूप झाल्या होत्या.
पण आताच्या घडीला भाजप आपल्या भूमिकेपासून, जी भूमिका सर्वदूर पोहोचली आहे, यावर चर्चा झाली, त्या भूमिकेपासून फारकत घेईल सागर असं वाटत नाही. हिंदू महापौर, मराठी महापौर आणि याशिवाय तो माहितीचा जरी म्हणत असले तरी संख्याबळाच्या आधारावर तो भाजपचाच होईल. मराठी महापौर पदाचा जो मुद्दा आहे तो शिवसेना ठाकरे गटाने पुढे आणलेला होता आणि आपण बघतोय की राजकीय मुत्सद्देगिरी काय करायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्याला दिसून येतंय. दररोज सकाळी संजय राऊत जे आहेत ते म्हणतात की आज त्यांचं स्टेटमेंट आहे की दिल्लीश्वर जर महाराष्ट्रातला महापौर, मुंबईचा महापौर ठरवत असतील तर हे आजपर्यंत इतिहासामध्ये कधी घडलेलं नाही. एका बाजूला मराठी महापौर पदाचा मुद्दा घेऊन शिवसेना शिंदे गटाला चुचकारते का? नाही, आता मुळात कसं आहे की मी तुम्हाला सांगितलं की 89 नगरसेवक त्यांच्याकडे आहे आणि तुम्ही आता जर त्याची जर गोळाबेरीज केली तर साधारणतः एवढेच नगरसेवक त्यांना पाहिजे आहेत. म्हणजे साधारणतः 4 कमी पडत आहेत. म्हणजे आपण असं म्हणू की 25 नगरसेवकांची गरज आहे. हा आकडा खूप मोठा आहे. हा इतर जे अपक्ष आमदार निवडून आले त्यांना उगाचच घ्यायचं आणि पुन्हा मग त्यांच्यामध्ये फाटाफूट व्हायची. त्यामुळे शिंदेना माहिती की आपल्याला माहितीमध्ये म्हणजे जायचं आपलं म्हणजे महापालिकेच्या सत्तेमध्ये आपण एक महत्वाचा पक्ष आहोत. पण त्यांची संख्या घटल्यामुळे मग एक काय होईल की खूप ताणून धरलं तर नेमकं काय होऊ शकतंय, तर दिल्लीतले भाजपचे नेते त्यांचं कोणी महायुतीमध्ये ऐकणार नाही असं आहे का? आपल्याला ते दिसलं विधानसभेच्या निवडणुकीनंतर, निकालानंतर, की खूप काळपर्यंत त्यांनी तो पेच सोडवला नाही किंवा वाद सातत्यानं होत राहिले. पण तरी सुद्धा दिल्लीश्वरांनी डोळे काढल्यानंतर आणि त्यांनी इशारे दिल्यानंतर महाराष्ट्रातली ही सत्ता लगेच स्थापन झाली आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मग आजच्या घडीला या महापौर पदाचा वाद, या महापौर पदामध्ये तसं काही ठेवलेलं नाहीये. अनेक वेगवेगळ्या समित्या मी सांगणारच आहे, त्या समित्या जास्त महत्वाच्या आहे आणि त्या समित्यांमध्ये मग बार्गेनिंग पॉवर ही जी अगोदर केलेली आहे ती उपयोगी पडू शकते. त्याच मुद्द्याकडे मी येतोय की सपोज राजकीय सेटलमेंट करण्याची वेळ शिंदेवर आली आणि बीजेपीचा महापौर झाला तर शिंदे कोणत्या मुद्द्यांवरती सेटलमेंट करतील, कुठल्या समित्यांचे काय गणित असतील? हा, म्हणजे आता तुम्ही बघितलं की इथे स्टँडिंग कमिटी असते प्रत्येक महानगरपालिकेमध्ये. स्टँडिंग कमिटी, अंडरस्टँडिंग कमिटी, टेबलाखालूनची समिती, असे जे काही गमतीशीर वाक्यप्रयोग व्हायचे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, अंडरस्टँडिंग कमिटी. आता शिवसेनेचे जे काही म्हणून स्टँडिंग कमिटी अध्यक्ष राहिले ना, चेअरमन, त्यात यशवंत जाधव ज्यांच्या पत्नी आता नगरसेवक आहे, ज्यांनी लोकसभाची निवडणूक लढवली, विधानसभेचे पण त्या आमदार होत्या. सो त्या आता नगरसेविका आहेत. तर ते यशवंत जाधव ज्यांच्यावर ईडी आणि हे सगळं जे काही सुरू होतं, नंतर मग ते शिंदे गटात गेले, ते राहुल शेवाळे जे खासदार राहून चुकले ते स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होते. स्टँडिंग कमिटी हे अत्यंत महत्वाचं खातं असतं आणि त्यात अंदाजपत्रक मंजूर करणं आणि बाकी सगळ्या गोष्टीच्या पॉवरफुल कमिटी असते आणि सर्व समित्यांना कामं नेमून देणं वगैरे वगैरे. पण मूळ जी काही कमिटी आहे ती पॉवरफुल कमिटी ही स्टँडिंग कमिटी आहे. ती कमिटी भाजप देईल का? त्यांना माहिती आहे महापौर पद हे प्रतिष्ठेचं पद आहे आणि त्या पदाला तसे अधिकार नाही, ते प्रशासनाला जास्त अधिकार आहे किंवा समित्यांना काही गोष्टी मंजूर करण्याचे अधिकार आहे. मला असं वाटतं की ज्या काही महत्वाच्या समित्या आहेत त्यातली सर्वात महत्वाची समिती ही स्थायी समिती, ज्याला इंग्रजीत स्टँडिंग कमिटी म्हणतो, ती एक. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट कमिटी, सुधार समिती, या दोन अत्यंत महत्वाच्या. कारण सुधार समितीकडे रोड आणि डेव्हलपमेंट, बाकीचे शहरातले ड्रेनेजचे काम असतात आणि अर्थात आपण मंत्रालयात म्हणतो की महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळापासून तर भाजप, आणि तर मलाईदार खाते, अर्थपूर्ण राजकारण असणारी खाती ही अत्यंत महत्वाची असतात. त्यामुळे स्टँडिंग कमिटी, ज्याला आपण स्थायी समिती म्हणतो, सुधार समिती, इम्प्रूव्हमेंट कमिटी, या दोन कमिटी अत्यंत महत्वाच्या आहेत. या दोन कमिट्या भाजप अजिबात सोडणार नाही. आणि मग उरलेल्या त्या दोन कमिट्या आहेत, जी बेस्ट, जी मुंबईतलं ट्रान्सपोर्टेशनचं, पब्लिक लोकल ट्रान्सपोर्टेशनचं काम बघतं, ती बेस्ट समिती त्यांना दिली जाईल. ती शिवसेनेकडे कायम राहिलेली आहे, म्हणजे महापौर असून सुद्धा म्हणजे शिवसेनेमध्ये, आणि ती त्यांच्याकडे राहील. आणि दुसरी शिक्षण समिती, त्याच्यामध्ये शाळांचा सगळा व्याप मुंबईतला सांभाळावा लागतो. आता या सगळ्या समिती झाल्यानंतर वृक्ष समिती, आरोग्य समिती खूप महत्वाची असते. आरोग्य समितीवर भाजप कदाचित म्हणतील की नाही तुम्ही घेऊन टाका, पण आरोग्य समिती ज्याच्या हातात असते त्याच्या हातामध्ये सगळ्या मुंबईतल्या महापालिकेच्या रुग्णालयाचा कारभार असतो. आणि शिवसेना आणि रुग्णालय, ॲम्ब्युलन्स हे एक असे खूप जुनं नातं आहे.
ते सातत्यानं शिवसैनिक धावून जातात, काम करतात सामान्य लोकांसाठी. त्यांचं नेटवर्क खूप मजबूत आहे आणि ते नाकारण्यात अर्थ नाही. मग बाकीच्या ज्या काही मुंबईचं जे पर्यावरण बिघडत चाललं, प्रदूषण प्रचंड मोठ्या प्रमाणात, त्यातही एक वृक्ष समिती ज्याला ट्री ऑथॉरिटी आपण म्हणतो, पण तिच्यासाठी कोणी मागणी करणार नाही. जे मुंबईचं आरोग्य चांगलं करू शकतं, पर्यावरणाचं संतुलन राखू शकतं. इथे सगळी धूळ, प्रदूषण, इमारती, प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे आणि मुंबईकर कंटाळलाय. वडाळा, चेंबूर हे हॉटेस्ट स्पॉट आहे तिथले, की जिथे प्रदूषण असतं. पण त्यावर कोणाचं लक्ष आहे का? ती समिती कोणी मागेल का? मला माहिती नाही. कारण या बाकी सगळ्या ज्या 8 समिती साधारणतः आहेत, त्यातल्या या 4 ते 5च महत्वाच्या आहेत आणि बाकी सगळ्या खाली आहेत. सो शेवटी त्यांना त्यांचं राजकारण करायचंय, तर ते त्यात आपलं बार्गेनिंग पॉवर वापरतील किंवा प्रेशर टॅक्टिक जे केलं गेलंय, चला तुम्ही आम्हाला महापौर देत नाही, मग ही कमिटी ती. म्हणजे मुख्यमंत्री पद देत नाही, तर मग नगर विकास खातं आम्हाला हवंय किंवा बाकी खातं हवं. असं बार्गेनिंग किंवा काही फडणवीस आणि शिंदेच्याच काळात किंवा अजित पवारांच्याच काळात नाही सागर. हे बार्गेनिंग शरद पवारांनी सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी 15 वर्ष आघाडी होती महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलंय, की चला मुख्यमंत्रीपद मी सोडून देतो त्यावर पाणी, पण आम्हाला ही खाती पाहिजे. त्यामुळे केवळ भाजप आणि शिवसेनेच्याच नावानं बोट मोडणं किंवा त्यांना दूषणं देणं राजकारणामध्ये हेही काही त्यांच्यावर अन्यायकारक ठरू शकेल. राज ठाकरेंनी निवडणुकीच्या निकालानंतर एक स्टेटमेंट केलेलं होतं की महापौर आमचा बसू शकला नाही ही खंत आहे, परंतु लक्षात ठेवा की आमच्याकडे 100 विरोधकांचं मोठं बळ आहे. येत्या काळामध्ये हे राजकारण कसं असणार आहे? ठाकरेंची भूमिका, ठाकरे बंधूंची भूमिका काय असणार आहे? आता बघा, जर यांचा शिंदे भाजप आणि अजित पवार 3 असे म्हणून जर त्यांचा आकडा केला तर तो 121 होतो. 227 ही महानगरपालिकेमधली एकंदरीत संख्या आहे. म्हणजे बरोबर आहे त्यांचं म्हणणं आहे की साधारणतः 100 आमच्याकडे आहेत, पण ते 100 तुमच्या बाजूचे आहेत का? नाही. ते आहेत MIM मधले आहेत, बाकी इतरत्र छोट्या छोट्या पार्ट्यांमध्ये विखुरलेले आहेत. यांचा उद्धव ठाकरेचा, मनसेचा आणि काँग्रेसचा हा आकडाच 71 होतो आणि बाकी मग इतर सगळे नगरसेवक आहेत. पण तरी सुद्धा विरोधकांच्या बाजूनं त्यांनी मांडलेलं मुद्दा मत हे बरोबर आहे की शेवटी सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षांची भूमिका खूप महत्वाची असते आणि जनतेच्या कल्याणाचे, हिताचे जे काही ज्यावेळी मुद्दे उद्भवतात त्यावेळेला आपला आवाज सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बुलंद करणं हे काम आहे लोकशाहीमध्ये आणि ते उत्तमपणे करतील. मुंबईकरांचं हित सांभाळतील आणि मुंबईकरांचं हित सांभाळताना मराठी माणसांसोबत जे वर्षोनवर्षे मुंबईमध्ये राहतात त्यांचं हित सांभाळावं लागेल. एक छोटासा मुद्दा माझा इतकाच राहून गेला सागर, की जसं मुंबईमध्ये हे सगळं सत्तेचा खेळ सुरू आहे महापौर पदाबाबत, तर ठाण्यामध्ये मात्र एकनाथ शिंदे यांचे 131 पैकी 75 नगरसेवक आहेत आणि भाजपचे 24 ते 28 आहे. तिथे कदाचित भाजप आपला फायदा करून घेऊ शकेल किंवा म्हणजे जेव्हा मुंबईतल्या काही कमिट्या त्यांना जर दिल्या गेल्या तर भाजप म्हणेल की चला आमची संख्या इकडे जास्त आहे, तिथे महापौर शिवसेनेचाच होणार आहे, तिथे महापौर आमचा करावा, अशी एक मागणी पुढे येत आहे ठाण्यामध्ये. हे प्रेशर टॅक्टिक्स आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. पण तेही होणार नाही, शिंदेही सोडणार नाही. मग तिथे सोडणार नाही तर मग तिथे काही कमिट्या एकमेकांना वाटून दिल्या जाईल का, अशा पद्धतीनं काही गोष्टी होऊ शकतात. कल्याणमध्ये 53 शिंदेंना आणि 50 भाजपला त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि 11 उद्धव ठाकरे आणि 5 मनसेचे. आणि तिथे भाजपच्या ज्या जागा वाढलेल्या आहेत त्या डोंबिवलीमुळे जास्त झाल्या आहेत. कारण डोंबिवलीमध्ये भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राहतात, ते नगरसेवकापासून मंत्रिपदापर्यंत आणि अध्यक्षापर्यंत पोहोचले आणि तिथे संघाचंही एक पाठबळ खूप भाजपला लाभतं नेहमी. तो तिथला बालेकिल्ला आहे संघाचा डोंबिवलीमध्ये आणि तिथे त्यांना त्याचा फायदा होतो. तिथे त्यांनी जागा जास्त वाढवल्यात आणि ज्या 131 पैकी ज्या जागा आपल्याला भाजपाच्या 24-28 ठाण्यामध्ये दिसत आहेत त्या घोडबंदरच्या पुढे जर गेला तर तुम्ही मूळ मराठी माणूस तिथे नाही आहे मतदार, पण तिथल्या सुद्धा जागा शिंदेना द्याव्या लागल्या भाजपला आणि त्यामुळे भाजपच्या वाट्याला तशा काही जागा आल्याने ज्या आल्या जिंकून आल्या त्या शिंदेच्याच आलेल्या आहेत. आता मूळ मुद्दा आहे की इकडला ताण घालवायचा, इकडला पेच सोडवायचा, तर दुसरीकडे त्याची वाट काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण सरते शेवटी मला हे सांगता येईल की भाजपचाच महापौर होईल, भाजप इतका मोठा त्याग अजिबात करणार नाही. तो मराठी आणि महापौर बसून हे सांगण्याचा प्रयत्न करेल की आम्ही जे वचन दिलं, आम्ही जे आश्वासन दिलं की मराठी आणि हिंदूच महापौर होईल, तेवढं मात्र ते राजकारणामध्ये साधतील. पण दुसरीकडे हा जो ज्या त्यागावर चर्चा सुरू आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या
जन्मशताब्दी वर्षानिमित्त ते शिवसेनेला महापौर पद देतील आणि मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं तोंड कायमचं बंद करतील मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर. या एका गृहीतकावरती चर्चा सुरू आहे आणि त्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. पण राजकारणाच्या या सगळ्या खेळामध्ये, सत्ता संघर्षामध्ये हा त्याग होणे दूर दूरपर्यंत शक्य नाही असंच वाटतं. अर्थातच हे सगळं मुद्दे जे आहेत ते राजकीय अंदाज आहेत. सुरुवातीपासून भाजप म्हणत होतं की हिंदूंचाच महापौर होईल आणि एका बाजूला शिवसेनेनं मराठी महापौर पदाचा जो आहे तो निश्चय केलेला होता, आग्रह धरलेला होता. या सगळ्यामध्ये आता अंतिम काळामध्ये महापौर पद कुठल्या पक्षाचा बसणार, शिवसेना शिंदे गटाचा की भाजपचा, यावरती लवकरच शिक्कामोर्तब होईल. या सगळ्या राजकीय घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र डिजिटल.